जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथील विद्यार्थिनी युवानी अतुल मोरे, वर्ग 7वी। नमस्कार, माझे नाव वर्णेश मार्कंडे। आम्ही मॉडेल बनवलं आहे। मॉडेलचे नाव आहे प्रदूषण। इथे फॅक्टरीमधून निघणार हे हवा प्रदूषणचं सांगणार आहे। हवा प्रदूषण या कारखान्यातून जे निघणारा हवा धुवा जे असते आणि काही गाड्यांमधून निघणारा धुवा, असे अनेक धुवा निघतात, म्हणून ते आपल्या स्वच्छता निसर्गातील धोका आणि ते ज्यानं स्वच्छता निसर्ग खराब करू शकतो। मी तुम्हाला पाणी प्रदूषणचं सांगणार आहे। या फॅक्टरीमधून निघणारं जे पाणी आहे ते तलावात नाही तर नद्यात सोडून देतात, त्यामुळे तलाव आणि नद्या खराब होतात आणि ते आपल्या सजीवाला धोकादायक आहे। त्यामुळे आपण हे पाणी रियूजमध्ये आणून पुन्हा त्या फॅक्टरींना रियूजमध्ये करू शकतो आणि इथे पाणी फिल्टर देखील बनवू शकतो। हां, आणि ठीक आहे, आता हे पाण्यासाठी झालं, पाण्याचं प्रदूषण टाळता येईल आपल्याला। मग हे फॅक्टरीतून निघणारं पाणी पाण्याच्या स्रोतामध्ये सोडायचं का मग आपण? नाही, हे जो फॅक्टरीतून निघणारा जो धुवा आहे त्याच्यासाठी, त्याचं प्रदूषण टाळण्यासाठी आपण इथं फॅक्टरीच्या जवळ खूप सारे झाडं लावायचे। अच्छा, म्हणजे हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्या कारखान्याच्या एरियामध्ये झाडे लावावं लागेल, जेणेकरून प्रदूषण कमी होईल। कारण हवेतील कार्बन डायऑक्साईड ते झाडं शोषून घेतील आणि ऑक्सिजनची निर्मिती होईल, आहे ना। आणि पाण्याचं जर म्हटलं तर पाण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला इथे जलशुद्धीकरण प्रकल्प इथे तयार केलेला आहे। हे जे पाणी आहे ते पाणी ते घेते, घाण पाणी घेते आणि ते परत स्वच्छ करून रियूजमध्ये आणून परत त्या फॅक्टरीला पाठवते। अच्छा, म्हणजे ह्या पाण्याचा सुद्धा पुरेपूर उपयोग होईल आणि या फॅक्टरीपासून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यापासून समाजाला सुद्धा काही एक धोका पोहोचणार नाही, एवढी आपण खबरदारी घेऊ शकतो। आणि सोबतच हवेचं प्रदूषण पण आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावून या परिसरामध्ये, कारखान्यांच्या परिसरामध्ये झाडांची संख्या वाढवून आपण हवेचं प्रदूषण सुद्धा टाळू शकतो। या फॅक्टरीजमुळे झाडे पण कापतात आणि ते झाडे कापल्यामुळे देखील प्रदूषण होते, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावावी लागेल। तर ठीक आहे। आणि जर आपण या पाण्यावर एखादं जनित्र बसवलं तर त्याच्यापासून ते वीज निर्मिती तयार होणार आहे आणि ती वीज निर्मिती झाल्यामुळे आपण ते फॅक्टरीला वीज देऊ शकतो, त्यामुळे वीज पुरवठा देखील होईल। यस, राईट। आमचा हा प्रकल्प प्रदूषण टाळण्यासाठी केलेला आहे। ते प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही हा प्रकल्प केला होता। आम्ही इथे दोघी जणींना हा प्रकल्प केलेला आहे। मार्गदर्शक शिक्षक आमचे मार्गदर्शक शिक्षक मेहरे मॅडम यांनी आहे।